नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वामी इच्छेमुळे तुम्ही आज या व्हिडिओपर्यंत पोहोचलेले आहात, तर दुर्लक्ष करू नका. स्वामींचे संकेत ओळखा. जर तुम्ही जास्त भोळे असाल तर त्यामध्ये तुमची खूप मोठी हानी होईल. कारण आज मी तुम्हाला स्वामींचे काही गोल्डन संकेत सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या जीवनात स्थिरता येईल. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काही कारणामुळे तुमचे खूप दिवस अस्वस्थ असलेले मन अचानकपणे शांत व्हायला लागते. तुम्हाला तुमच्या मनातून आज नामजप करावा अशी तीव्र प्रेरणा वारंवार जाणवते. तुम्ही मंदिरात गेल्यावर स्वामींच्या मूर्तीसमोर बसल्यावर वेळेचे भान हरपून जाते. तर कधी आर्थिक व्यवहाराच्या ठिकाणी जर तुम्ही चुकीचा निर्णय घेत असाल त्यावेळेस मनात स्पष्ट संकोच वाटू लागतो. सगळेजण आपापल्या कामात व्यस्त असताना घरामध्ये कोणालाही न सांगता केलेल्या प्रार्थनेनंतर मन अगदी हलके हलके वाटू लागते. तर आपापसात भांडण झाल्यावर रागावर नियंत्रण नसतानाही शांत राहण्याची शक्ती मिळते. कित्येक वेळा यशाला गवसणी घालत असताना अडथळे आले तरी मनात एकच विचार येतो, स्वामी योग्य वेळ आणतील. असा दृढ विश्वास निर्माण होतो. अंतःकरणातील दुःखातही स्वामी महाराज माझ्या पाठीशी आहेत असा आशेचा दिवा कायम पेटलेला वाटतो. घराबाहेर पडल्यावर एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी अचानकपणे स्वामींचे नाव वारंवार कानावर पडायला लागते. तुमची जर वेळ खराब चालली असेल तर त्यावेळी तुम्हाला योग्य व्यक्तीची मदत मिळते. स्वामींच्या मंदिरात गेल्यावर स्वामींचा फोटो पाहता क्षणी डोळे भरून येतात. सकाळी उठल्यावर रोजची दिनचर्या असताना त्या दिवशी मात्र मन अगदी प्रसन्न आणि आशावादी वाटते व आज मला दिवस चांगला जाणार आहे या प्रेरणेमुळे बाहेर पडता. त्या दिवशी तुम्हाला स्वामींची कथा किंवा एखादे चरित्र वाचण्याची अचानक तीव्र इच्छा होते आणि मनामध्ये दया, क्षमा आणि संयम वाढत असल्याची जाणीव ठळकपणे होते. एखादे काम करत असताना वारंवार स्वामींचे स्मरण होत राहते आणि त्यातून धैर्य मिळते. तुम्ही जर स्वामींच्या मंदिराजवळून जात असाल तर तिथल्या घंटानाद होताच तुमचे मन अगदी शांत होते. तुम्ही चांगल्या संधीची वाट पाहत असताना एखादी चांगली संधी अनपेक्षितपणे तुम्हाला मिळते. खूप दिवसापासून असलेल्या वाईट सवयी सोडण्याची प्रेरणा मिळते. सत्संग, नामस्मरण किंवा सेवेकडे अधिक मन ओढले जाते. त्यामुळे स्वामी भक्तांनो, स्वामींवर श्रद्धा ठेवा. कारण स्वामी हे अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग दाखवतात. स्वामींचे नाव घेताच अंतर्मनाला अधिक धैर्य मिळते व कृतज्ञतेची भावना वाढते. प्रत्येक दिवस हा नवीन आशा घेऊन येत आहे असे जाणवते. मनामध्ये प्रेम आणि करुणा वाढते. तर स्वामींच्या नामस्मरणामुळे आणि त्यांच्या भक्तीमुळे मनात आत्मविश्वास वाढतो. सध्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो. मनात चांगले विचार आणि सद्वर्तन स्वीकारण्याची इच्छा वाढते. आपल्या स्वार्थापेक्षा सेवाभाव महत्त्वाचा वाटू लागतो. आयुष्याच्या प्रत्येक वाटेत अनुभवातून शिकण्याची दृष्टी तयार होते. श्री स्वामी समर्थ या नामातच मनाला आधार मिळतो. हे संकेत भक्ती, आत्मपरीक्षण आणि सकारात्मक बदल यावर भर देतात. जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.